आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। आज सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2024 ते 2029 या कालावधीसाठी जे इलेक्शन संस्थेवर लादलेलं आहे त्या सभासदांच्या लादलेल्या इलेक्शनला सर्व सभासदांनी सहकार्य करावं। आज आपल्या वाघोजीराव पोळ काकांनी 1990 साली सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली। ज्या वेळेला सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करताना बरेचसे सभासद आजही साक्षीदार आहेत की ज्या वेळेला सभासदांचे शेअर्स गोळा करत असताना 105 रुपयांनी 300 सभासदांचे शेअर्स गोळा करत होते आणि त्यावेळेला 105 रुपये सुद्धा सभासदांच्याकडे किंवा सर्वसामान्य माणसांच्याकडे नव्हते। अशी परिस्थिती आपल्या दहिवडी गावातील, दहिवडी बिदाल ह्या गावातील होती। तरी सुद्धा काकांनी जिद्दीनं त्यावेळेला पैसे गोळा केले। काही सभासदांच्या खिशातून 100-105 रुपये घेतले आणि शेवटी 40-50 शेअर्स कमी पडले आणि ते कमी पडलेले शेअर्सची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक दुकानातून आणि पेन्शन मधून ते पैसे सभासद वर्गणी घातली आणि संस्था उभी केली। त्यावेळेला सहकार मंत्री श्रीमंत अभयसिंह महाराज सहकार मंत्री असताना त्यांच्याकडे जाऊन संस्थेचं रजिस्ट्रेशन मागितलं असताना अभयसिंह महाराजांनी सांगितलं, वाघोजीराव तुम्ही संस्था काढायला निघालाय आणि इथं माझ्याकडे संस्था बंद करायची लाईन लागलेली आहे। त्यावेळेला काकांनी हिमतीनं सांगितलं की महाराज साहेब, ही जी सिद्धनाथ नागरी पतसंस्था मी ओपन करतोय ती पतसंस्था आपल्या ह्या भागात सगळ्यात आगळी वेगळी आणि अग्रगण्य असेल। हा त्यावेळेला काकांनी दिलेला विश्वास खऱ्या अर्थानं आज तो सार्थ करून दाखवलाय आणि त्यावेळेपासून सर्वसामान्य गोरगरिबी जनतेला, त्याचा तळागाळातील जनतेला लाभ झालेला आहे। त्या तदनंतर काकांनी आपल्या गायी असू द्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांना गायीची गरज होती। त्यावेळेला नुकताच दुधाचा व्यवसाय सुरू झाला होता। रामराजे साहेबांनी आणि संजू बाबांनी आपल्या इथं दहिवडी भागात एक गोविंद मिल्कचा प्लांट उभा केला आणि दुधाची व्यवस्था म्हणजे इथून कलेक्ट करून दूध बाहेर जाऊ लागलं आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याच्यासाठी गायीला कर्ज दिलं। सर्वसामान्य शेतकऱ्यांना गायी घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, तरी सुद्धा काकांनी गायीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली। गायीचा व्यवसाय व्यवस्थित चालू झाला, दुग्ध व्यवसायाला चालना दिली। तदनंतर सर्वसामान्य माणसांना एक तर उदाहरण असं आहे की 5,000 रुपये सुद्धा त्या व्यक्तीकडे, मंडपाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे 5,000 रुपये सुद्धा नव्हते। ते 5,000 रुपयाचं कर्ज पहिलं प्रकरण त्याचं केलं 5,000 रुपयाचं आणि ती व्यक्ती त्या 5,000 रुपयाच्या कर्ज प्रकरणानंतर ते वेळेत फेडलं, परत त्यानं 25,000 घेतले आणि असं वेळोवेळी कर्ज उपलब्ध होत गेलं त्याला। तो आज कोट्याधीश झालाय आणि ही वस्तुस्थिती आज दहिवडीत आहे। एवढंच नव्हे तर काही डॉक्टर्स असतील त्यांना सुद्धा कर्ज मिळत नव्हती, कारण दहिवडी सारख्या ठिकाणी फक्त बँक ऑफ बडोदा एकमेव कर्ज उपलब्ध करून देण्याची बँक होती आणि ती नॅशनलाइज बँक असल्यामुळं ते म्हणावं तेवढं सर्वसामान्यांना कर्ज देत नव्हती। एवढंच नाही तर त्यांची मोनोपोली एवढी झाली होती की काही गावांच्या बॅन केलेली गावं होती, त्यातली त्यात नाव घेणं बरोबर नाही त्या गावांचं,
कारण त्या गावांचं नाव घेतलं तर आपल्याला ते योग्य वाटणार नाही, पण त्या गावातल्या माणसांना फार हळहळ होती की आपण तिथं पायरी चढू शकत नाही त्या बँकेत. अशी अवस्था त्या बँकेनं करून ठेवलेली होती आपल्या दैवडी सारख्या गावातल्या काही गावांची. तिथं सिद्धनाथ पतसंस्थेनं त्या गावांना सुद्धा कर्ज देऊन एक दुधाचा व्यवसाय म्हणा किंवा शेतकऱ्यांना लागेल त्यावेळेला कर्ज उपलब्ध करून दिली. आज 1990 साली उभी केलेली संस्था त्याचा वटवृक्ष झालाय आणि तो एवढा मोठा वटवृक्ष झालाय की आज 33 वर्ष संस्थेनं माग वळून पाहिलं नाही. 33 वर्षात संस्थेनं 303 कोटी आणि कर्ज वाटप 218 कोटी दिलेलं आहे. त्या संस्थेनं 23.52 म्हणजे 23.5 कोटींचं वसूल भाग भांडवल आपल्या संस्थेकडे उपलब्ध आहे. परत 157.64 कोटी ची गुंतवणूक आहे. 44 कोटीचा निधी आहे. आज आपल्या सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे 9 जिल्ह्यात कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तसं पश्चिम महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र आहे. 9 शाखांच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. दहिवडी, वावरिर, महिमानगड, सातारा, कराड, कोरेगाव, फलटण या ठिकाणी संस्थेनं राहण्याची व्यवस्था, आपल्या स्वमालकीच्या जागा आहेत संस्थेच्या, आणि 4 ठिकाणी सातारा, फलटण, कराड या ठिकाणी आणि सातारा या ठिकाणी कोरेगाव या ठिकाणी राहण्याची शाखा प्रमुखांना राहण्याची सोय केली. एवढंच करत असताना त्या सेवकांना, पुरस्कारांच्या बाबतीत सेवकांना सुद्धा आपल्या सिद्धनाथ पतसंस्थेनं शेवट म्हणजे काका ज्या दिवशी गेले 20 तारखेला काका एक्सपायर झाले, स्वर्गवासी झाले, त्याच्या आदल्या दिवशी मला आणि व्यवस्थापक, तत्कालीन व्यवस्थापक, ते आजही व्यवस्थापकच आहेत, श्रीयुत महादेव गोंजारे यांना बोलवून घेऊन आदल्या दिवशी त्या काकाने सांगितले की सर्व सेवकांचे पगार वाढवा. आणि हे शेवटी जाता जाता सांगितलं. एवढं सेवकांच्यावर प्रेम केलं. त्या पद्धतीनं शेवटी आम्ही सर्व सेवकांचे पगार वाढवले. सिद्धनाथ पतसंस्थेच्या मॅनेजरचा पगार 50 ते 55 हजार रुपये पगार आहे आपल्या व्यवस्थापकाचा, आणि शाखा प्रमुखांचे पगार 30 ते 35 हजार रुपये आहेत. शिपायांचे पगार जर विचारात घेतले तर 20 पर्यंत आहेत. हे असताना आज सिद्धनाथ नागरी पतसंस्थेनं सेवकांचे विमा कवच 10 लाखापर्यंत दिलेला आहे. मेडिक्लेम केलेला आहे. मेडिक्लेम करून प्रत्येकाला जे काय तुमच्या आपल्या दवाखान्याचा खर्च येईल तो सर्व जास्तीत जास्त कसा आपल्याला, कारण कोरोनामुळे दवाखान्याचे खर्च वाढले आणि खर्च त्याच्यावर पडू नये म्हणून त्यांचा मेडिक्लेम हा उपलब्ध हे केला. 10 लाखापर्यंत विमा कवच आहे आणि मेडिक्लेम सुद्धा त्यांचा उतरलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5 लाखापर्यंत मेडिक्लेम आहे. तर ते कशासाठी उतरला, तर त्या प्रत्येक सेवकाचं कुटुंब कुठल्याही क्षणी अडचणीत येऊ नये, आणि कुठलाही सेवक अडचणीत आला तर त्याचं मन विचलित होणार आणि नाही ते उद्योग आपल्या संस्थेत घडू नयेत हा विचार डोळ्यापुढे ठेवून आपल्या संस्थेनं त्या सेवकांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. एका सेवकाचं, एक आपल्याकडे शिपाई म्हणून सिद्धनाथ पतसंस्थेचे सेवक होते उत्तम दोंडराम खांडे, यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांना 10 लाखाचा विमा कवच मिळालं. एवढंच नाही
तर त्यावेळेला तत्कालीन जे काही त्यांचा हॉस्पिटलचा खर्च झाला तो सुद्धा संस्थेनं दिला. तदनंतर त्यांना टोटल फंड सर्व्हिस, ग्रॅज्युटी धरून आणि विमा कवच धरून 22 लाखापर्यंत त्यांना त्यांच्या घरात पैसे मिळाले. एवढंच नाही तर त्यांच्या पत्नीला तुमचं हे चालू झालं, पेन्शन चालू झाली आणि पेन्शन चालू झाल्यामुळं ते कुटुंब आजही रस्त्यावर आलं नाही. ते कुटुंब आजही सुखासमाधानात राहते. एवढी त्या कुटुंबाला सहकार्य झालं आणि हे फक्त आणि फक्त सिद्धनाथ पतसंस्थेमुळं आणि काकांच्या दूरदृष्टीपणामुळं हे त्यांना मिळालं. त्यांच्या घरातल्या नातेवाईकांना सुद्धा 3 लाखाचं विमा, मेडिक्लेम विमा उतरला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं संस्थेच्या सेवकांच्या बाबतीत केलंय. आणि सभासदांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर स्थापनेपासून आज तागायत म्हणजे 33 वर्ष सलग, एखादं वर्ष सोडलं तर सलग वर्ग, ऑडिट वर्ग मिळालेला आहे. एवढंच नाही तर संस्थेनं आज तागायत 15% डिव्हिडंड दिलाय. सांगायचं मतेदार्थ असा की मध्ये कोरोना काळात सुद्धा संस्थेनं 12% डिव्हिडंड दिलाय आणि त्या काळात शासनाने सांगितलं होतं की 12% नव्हे तर कुठल्याही बँकांनी काय आपला डिव्हिडंड देऊ नये हे सांगितलं असताना सुद्धा सिद्धनाथ नागरी पतसंस्थेनं सर्व सभासदांना 12% लाभांश दिला. आणि हे तसा विचार केला तर एकदम वाखाणण्यासारखं आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला माझा कमिशनरांशी संबंध आला पुण्याला, त्यावेळेला कमिशनर साहेबांनी विचारलं मला की कोरोना काळात सुद्धा सिद्धनाथ नागरी पतसंस्थेची ठेव कशी काय वाढली. कारण पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कुठेही सिद्धनाथ आपल्या कुठल्याही संस्थेची ठेव वाढली नाही, पण सिद्धनाथची का वाढली तर काकांनी लावलेल्या शिस्तीमुळं त्या काळात सुद्धा सेवकांनी पाहिजे तेवढं आपल्याला मदत केली, सहकार्य केलं. जे कोणी आजारी आहेत त्यांच्या हॉस्पिटलला जाऊन आपण मदत केली, पैसे पोच केले. ही सेवा दिल्यामुळं संस्थेवर असणारा सभासदांचा विश्वास, म्हणून कोरोना काळात सुद्धा सभासदांनी जवळ असलेले पैसे संस्थेत ठेवले. ही संस्था सभासदांची, गोरगरीब ठेवीदारांची आहे आणि ती तुम्ही आम्ही आता काकांच्या पश्चात सांभाळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वांनी मी एकदा आवाहन करतो तुम्हाला की सगळ्यांनी सिद्धनाथ नागरी पतसंस्थेला, सहकार पॅनलला, आपल्या सिद्धनाथ नागरी पतसंस्थेला संस्थापक वाघोजीराव पोळ पॅनल याला, सहकार बचाव पॅनलला मदत करावी. एवढंच नाही तर काकांनी जे आपले कोरोनात सभासद एक्सपायर झाले, त्या कोरोनात बळी पडले, त्या सभासदांना सुद्धा 10,000 रुपये प्रत्येकी, त्या गेलेल्या सभासदांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले. एवढंच नाही तर नवीन एक परत तदनंतर आपल्या संस्थेनं एक नवीन, हे जे 10,000 रुपये आपण 70 सभासदांना दिल्यानंतर संस्थेने एक नवीन स्कीम काढली की ज्या सभासदांनी 1,000 रुपये भरलेत त्यांच्या ज्या वेळेला ते एक्सपायर होतील त्यावेळेला त्यांना 25,000 रुपये हे दिले जातील. अशा पद्धतीने एक नवीन स्कीम पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही संस्थेनं असली स्कीम राबवली नाही. ती स्कीम आपण राबवत आहोत आणि त्याच्यासाठी बऱ्याच जणांना सुद्धा आपण त्या सभासदांना 25,000 रुपये आता द्यायला सुरुवात केलेली आहे, जे 1,000 रुपये भरतील त्यांना. एवढं सगळं करत असताना
ही संस्था सगळ्यात अग्रगण्य आहे, चांगली आहे. आता विषय आला तो संस्थेला गालबोट लावायचं काम काही जणांनी केलेलं आहे आणि माझ्यावर खोट्या केसेस घालून मला त्रास देणार, मला माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम षडयंत्र फार मोठ्या प्रमाणात रचलं. एवढं रचलं की मला तो जामीन सुद्धा मिळता कामा नये. ते सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं फिल्डिंग लावली. तरी सुद्धा कोर्टानं ते पाहिलं, बघितलं आणि मला जामीन मंजूर केला. त्यामुळं माझा पूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एवढंच नव्हे तर दुसरी त्या केसमधनं सुटल्यावर परत गव्हर्नमेंट ऑडिटरला सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचं सगळं चेकिंग केलं. त्या गव्हर्नमेंट ऑडिटवर दबाव आणले. दबाव आणत असताना त्या गव्हर्नमेंट ऑडिटरला सांगितलं की कसल्याही परिस्थितीत चेअरमन अडकला पाहिजे, म्हणून काही संबंध नसताना माझं कुठलेही व्यवहार त्या संस्थेत माझ्या खात्यात 1 रुपया आलेला नाही, दिलेला नाही, असं असताना सुद्धा माझं नाव त्या वळून केस दाखल केली. केस दाखल करताना रात्रीच्या 1:30 वाजता केस दाखल केली आणि बदनामी करायसाठी जे काही करता येईल ते व्हॉट्सअपद्वारे माझी बदनामी करायचा प्रयत्न केला. एवढं सगळं असताना सुद्धा माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. मी त्या मिनिटाला कोर्टात गेलो आणि माझा जामीन अर्ज मी तिथं दाखल केला. मला त्या कोर्टाने जामीन अर्ज 2 दिवसात मला जामीन दिला. ते सर्व प्रकरण पाहिलं. अक्षरशः कोर्ट सुद्धा हसायला लागलं की हे असलं चुकीच्या पद्धतीनं शिंतोडे उडवण्याचं काम केलं जातंय. अक्षरशः मला अडकून ही निवडणूक लाटायची होती, लादलेली निवडणूक लाटायची होती आणि हे जे 521 कोटीचे जे टर्नओव्हर असणारी संस्था आहे ती कब्जा मिळवून तो लुटायचा उद्योग करायचा होता. सर्व आपले सभासद वेटीला धरायचे होते. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून स्वतः पडद्यामागे राहून हे जे कर्मचारी काही ह्या केसमध्ये अडकून त्यांना अक्षरशः बोटावर नाचवायचं चाललंय, तरी सुद्धा माझे सिद्धनाथ नागरी सहकारी संस्थेचे सभासद सुज्ञ आहेत. असल्या खोट्या केसेसला न घाबरणारे आहेत. सिद्धनाथ पतसंस्थेच्या बाबतीत त्यांनी सगळ्यांना सांगितलं, बऱ्याच जणांनी, की संस्था संपली, मोडली, पैसे काढा, अशा पद्धतीचं सगळीकडं फेक तुमच्या डिजिटलवर असेल कशावर असेल फेक टाकलं आणि सांगितलं पैसे काढून घ्या. काही सभासद त्या फेकला बळी पडले. पैसे काढल्यानंतर परत ज्या वेळेला त्यांनी चौकशी केली, सर्व शाखा प्रमुखांना, सेवकांना विचारलं की बाबा नक्की काय घडले. त्यावेळेला सर्व सेवकांनी सांगितलं 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार नाही. हे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा त्या संस्थेवर सर्व सभासदांनी व्यवस्थित विश्वास ठेवला आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे, मग परत जिथं ठेवल्या तिथून काढून परत संस्थेत ठेवल्या. आज मितीला सर्वजण व्यवस्थित आहेत, खुश आहेत. जे काय पडद्यामाग आहेत ते म्हणतायत की आम्ही संस्था चालवली, त्यांनी अजून एक संस्था सुद्धा काढली नाही. जर त्यांना वाटत असेल 500 कोटीचा माझा प्लॉट आहे, मी असं करेन, मी कशाला त्याच्या मागे लागतोय, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एखादी संस्था काढावी आणि ती संस्था चालवून दाखवावी. मी त्यांचं म्हणेल ते ऐकीन. त्यांना तेवढी त्यांच्यात हिंमत नाहीये. ज्या चांगल्या संस्था चालल्यात त्या बळकवायचा प्रयत्न सध्या मान खटाव तालुक्यात चालू आहे. सिद्धनाथच्या सर्व सुज्ञ सभासदांना माझं नम्र विनंती आहे की जे आपल्या विरोधी पॅनलचे जे कोणी आहेत त्यांनी आम्हा वाघोजीराव पोळ काकांच्या फॅमिलीला न विचारता त्यांचा फोटो लावून, फोटोचा वापर करून
सभासदांची दिशाभूल करायचा प्रयत्न केलाय. मला त्यांना एक सांगायचंय, आमची तर परवानगी घेतली नाहीच आहे, पण ज्यांना कोणाला जे थयथयात नाचतायत त्यांना स्वतःचा फोटो लावून मताचा जोगवा मागायची नामुष्किलकी त्यांच्यावर आलेली आहे. त्यांनी ह्या सिद्धनाथ पतसंस्थेच्या सुज्ञ सभासदांना एवढं वेडं समजू नये. ते चांगले जाणतात. मी त्यांचा नुसता वारसदार नाही तर त्यांच्या विचाराचा सुद्धा वारसदार आहे. त्यांच्यानंतर मी त्याच पद्धतीनं त्यांनी वाघोजी काकांनी माझ्या वडिलांनी जी चाकोरी घालून दिली त्या चाकोरीनच मी चाललो. म्हणून त्यांच्यानंतर सुद्धा गेले 3 वर्ष 15% लाभांश देऊन नुसतं खुश करायसाठी नाही, मी किती प्रॉफिट झालाय तो सुद्धा पेपर आउट केला होता. त्यानंतर सर्व संस्थेचं ऑडिट मंत्रालयातनं लावून सुद्धा 1 रुपया सुद्धा भ्रष्टाचार निघाला नाही. तर त्यांना जी ही संस्था पळवून न्यायची, दुसऱ्या कोणाला तरी पुढं करायचं, स्वतःच्या भावाला चेअरमन करून लुटायचंय, ह्या मार्केट कमिटीत सुद्धा त्या माणसाला काही करता आलं नाही, असला न्यूनगंड असणारा माणूस ह्या सिद्धनाथ नागरी पतसंस्थेला उभा करून कुठनं तरी लुटमार करायची. आणि ते हे जे सर्व सभासद आहेत ते सुज्ञ आहेत. ते कधी हे त्यांचे षडयंत्र त्यांची ही चाल हाणून पाडतील. तर मला सर्व सभासदांना येणाऱ्या 31 जानेवारीला मला आवाहन करायचंय की संस्थापक वाघोजीराव पोळ काका पॅनल, सहकार बचाव पॅनल, की ह्या असल्या वृत्तीच्या पासून आपल्याला हा सहकार ही सिद्धनाथ वाचवायची. तर सगळ्यांनी आपल्या कब्बशीच्या पुढं चिन्हावर मतदान देऊन सिद्धनाथ पतसंस्था हयाशीच ठेवायची, हयाशीच चालवायची. त्यासाठी मला सगळ्यांची साथ पाहिजे आणि ही सिद्धनाथ नागरी पतसंस्था अशीच पुढे चालू ठेवायची. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन